आई चांद, कसला विचार करतेस? विचार? कसला विचार? कसलाही विचार करत नाहीयेस? बाय द वे, विचार करायला लाग आपल्या हनीमूनचा. आपण परवा हनीमूनला निघणार आहोत. त्या पॅकिंग बिकिंग काय करायचा विचार नको करायला. काय सुहास, बोल. मला एक गोष्ट सांगशील? एक का 100 गोष्टी सांग. विचार. तुझ्यात आणि सत्यजित मध्ये काय बोलणं झालं? अगं, जे काय झालं ते तुझ्या समोरच झालं. तू होतीसच ना तेव्हा तिकडे. नाही सुहास, जेव्हा सत्यजित आला तेव्हा तू मला आतमध्ये पाठवलंस. मी खूप वेळानंतर आले बाहेर. मी नसताना तुमच्यामध्ये काय बोलणं झालं? अगं नाही, तेव्हा आमच्यात काहीच असं विशेष महत्वाचं बोलणं झालं नाही. ते सांगणं महत्वाचं नाहीये का मला ते सांगण्या इतकी मी महत्वाची नाहीये? प्रिया, तू मध्ये मध्ये अशी का ग बोलतेस? कारण तू मला तसं बोलायला भाग पाडतोस. सुहास, मी एखादा प्रश्न विचारलाय आणि त्याचं तू सरळ उत्तर दिलायस असं कधीच का होत नाही? माझ्या कपाळावरच्या आठ्या पाहिल्यावरच तुला समाधान वाटतं. त्यात मी तरी काय करणार? मी तुला खरंच सांगतो प्रिया, आमच्यात तसं विशेष महत्वाचं काहीही बोलणं झालं नव्हतं. ठीक आहे, ठीक आहे. आता उगाच भलं मोठं स्पष्टीकरण देऊ नकोस. मी काय बोलते हे जर तुला कळतच नसेल तर आपण बोलूयाच नको ना. प्रिया, प्रिया, खूप रागावलात का तुम्ही माझ्यावर? मी कशाला रागवेन तुझ्यावर? तसं नाही, मी अनघा राजेंकडे गेले म्हणून. मंजिरी, आता संपला ना तो विषय. आणि मी कुठल्याही कारणासाठी तुझ्यावर रागवू शकत नाही, कळलं? हा, मी थोडा हर्ट झालो होतो, बट आय विल बी फाईन. खरंच ना? मग आपण डेटवर कधी जायचं? डेट? नाही, नको जाऊ दे. कशाला? मला जायचं. अगं पण पिल्लूला एकटं सोडून कसं जाणार आपण? अहो, ज्योतिबाला जाऊयात ना. तासा दीड तासात परत येऊ. ठीक आहे, तू म्हणतेस तर जाऊ. मग उद्या जायचं? उद्या? अगं, गणपती पर्वावर आलेत मंजिरी. तुला खूप कामं असतील ना. चल, झोप आता. मला उद्या सकाळी सकाळी मंजुषा वहिनींबरोबर कोर्टात जायचं. गुड नाईट. खरंच गुड नाईट. तू रागवलीस का मंजिरी? नाही हो, मी का रागवेन तुमच्यावर? मग गुड नाईट.
आई आंबे, माझी पोरगी तुझ्या पायावर डोसकं ठेवतीय. बळ दे तिला. माझ्या पोरीकडे तुझं लक्ष असू दे. आता हिला बळ द्यायला देवीला आपल्या बाकीच्या सगळ्या भक्तांना सोडून फक्त हिच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार. मंजुषा, हे बघ पोरी, कोर्ट काळा आहे की गोर आहे मला ठाव नाही, पण तिथं न्याय निवाडा होतो असं म्हणतात. तिथं जाऊन निर्धास्तपणे साक्ष दे. अजिबात घाबरू नगस. अगदी तो माकड तोंडात समोर आला आणि तुला भ्या वाटलं तर माझा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आण. समद भ्या अगदी कापरासारखं उडून जाईल बघ. त्या मुडद्याच्या हापिसात जाऊन या आज्जेनं त्याला थोबडावलं होतं, माहित आहे का तुला? आजी, अहो तिथे कोर्टात हाणामारी करून चालत नाही. ठाव आहे ग मला, पण म्या काय म्हणतात ते सप आजी, सपोर्ट. हा ते देत होते तुला. हो आजी, तिला सपोर्ट करायला तिचे सत्यजित दादा, विहंग दादा. ओ सॉरी हा मंजुषा, विहंग दादा नाही आहेत नाही का तुमचे? नेत्रा, काय वहिनी, इथे काय करतेस तू? मी ऑल द बेस्ट म्हणायला आले होते मंजुषाला. परीक्षा आहे तिची? अहो वहिनी, ही साक्ष कोर्टात जाऊन देणं हे परीक्षेपेक्षा कमी आहे का तिच्यासाठी? आत्या तुला किचन मध्ये बोलवतात, जातेस ना? हो मंजुषा, ऑल द बेस्ट. मंजुषा ताई, हे बाहेर वाट बघतात तुमची. हो वहिनी, माझी तयारी झाली. अहो, असं काय बोलताय तुम्ही? तयारी कसली? जे काही सगळं खरं आहे तेवढंच बोलायचंय तुम्हाला. काळजी करू नका. आलिस, गुड मॉर्निंग. घे घे. खास मी तुझ्यासाठी, मी काल तू माझ्यासाठी नाश्ता बनवला होतास, आज मी तुझ्यासाठी गरमागरम कांदा पोहे बनवले आहेत. घे. थँक्यू, पण मला निघायचंय, मला उशीर होतोय. उशीर होतोय म्हणजे? सकाळी सकाळी निघालीस कुठे? कोल्हापूरला. कोल्हापूरला? आणि अचानक? अचानक नाही. अच्छा, म्हणजे माझ्या बोलण्याकडे तुझं लक्ष नव्हतं. मी तुला सकाळीच सांगितलं की मला कोल्हापूरला जायचं आहे आज. या म्हणजे मी सकाळी झोपेत असताना जर तू काही बडबडली असशील तर माझ्या कसं लक्षात राहणार ना? राईट, आय एम सॉरी. कारण चूक माझीच आहे. तुला माझ्या बोलण्यापेक्षा तुझी झोप इम्पॉर्टंट वाटते हे मला कळायला हवं होतं. प्रिया, तू काहीतरी उगाच वेड्यासारखं बडबडू नको. वेड्यासारखं नाही, बरोबर आहे ना? तू कधी जागा असतोस, कधी झोपेचं सोंग घेतोस हे मला कसं कळणार ना? एनिवे, मावशीकडे माझ्या काही इम्पॉर्टंट गोष्टी राहिल्या, त्या घ्यायला मी चालले कोल्हापूरला. अगं मग असं सांग ना. हे बघ, आपण एक काम करूया, आपण दोघंही जाऊया कोल्हापूर. नाही, नको. मी एकटीच जाते. एकटी गेले तर लवकर परत येईन. तू त्या घरचा जावई आहेस म्हटल्यावर त्यांना तुझं आदरातिथ्य, मानपान सगळं करावंच लागेल. त्यात खूप वेळ जाईल आणि मला तिथे एवढा वेळ थांबायचंच नाही. अगं पण बाय, मी येईन लवकर. काय ग, कोणाची वाट बघतीय? सत्या लवकर येणार आहे काय? अहो, मी मंजुषाताईंची वाट बघते. मंजुषा? ती कुठं गेली? आज दादाविरुद्ध साक्ष होती त्यांची कोर्टात. अरे देवा,
मी विसरलेच बघ. पण अजून आली नाही ती. हो ना, विहंग भाऊजी आणि मंजुषाताई केव्हाच निघालेत, पण बघा ना अजून आल्या नाही. पण लई वेळ झाला ना. मंजुषाताई, काय हो? काय झालंय? काही नाही. अहो भाऊजी, काय झालंय? मंजुषाताई अशा. नाही बहिणी, आज कोर्टात दादाला समोर बघून घाबरली ती, त्यामुळे जरा. पण मग साक्ष दिली ना त्यांनी की. हो, साक्ष दिली त्यांनी, पण पण काय? जाऊ दे ना बहिणी, तुम्ही तिच्याजवळ जाऊन बसता का? तिला तुमच्या आधाराची आता खूप गरज आहे. बर. हाय. तू इथे? अगं आत्ता काल परवा हक्कललं ना ग तुला या घरातनं. एवढा तामझाम केला तुझ्या लग्नाचा, तरी परत तू इथेच. हेच हेच जे तुझं गोड बोलणं आहे ना नेत्रा, तेच मिस करत होते. म्हणून आले तुझा आवाज ऐकायला. नवऱ्याला काय टांगून आलीस तिथे चटक्यासारखा? नेत्रा, जास्त बडबड करण्यात वेळ नको वाया घालवू. तुला संध्याकाळचा स्वयंपाक नाही करायचाय का? जा, उशीर झाला तर सासूबाई बोंबलतील तुझ्याच नावाने. मला कोण काय बोलेल ते माझं मी बघून घे. पण एक गोष्ट नक्की, मी कशीही असले ना प्रिया, मी माझ्या नवऱ्याशी आणि माझ्या लग्नाशी प्रामाणिक आहे. तुझ्यासारखं नाहीये माझं. जा, निघतेस ना आता? चाललीच आहे. खर तर लवकर परत येणार होते, पण आता तू आलीस म्हणल्यावर बाहेर कुठेतरी टाइमपास करत बसावं लागेल. नेत्रा, आज करशील टाइमपास, पण उद्याचं काय? कधी ना कधी तरी मी परत येईनच ना, कायमची. तेव्हा काय करशील ग? इतके दिवस जे करत आले तेच करावं लागेल ना. पण प्रिया, मला तुझ्या नवऱ्याची कीव येते बाई. काय पाप केली होती त्यांनी गेल्या जन्मी, म्हणून या जन्मी तुझ्यासारखी बायको मिळाली का त्याला. नेत्रा, तुला जर या प्रश्नाचं उत्तर कळलं ना, तर पत्र लिहून पाठव बरं का मला. वाट पाहीन तुझ्या उत्तराची. तुला पत्र जरी पाठवायचं झालं ना प्रिया, तरी ते बहुधा याच पत्त्यावर पाठवायला लागेल. कारण आता तू एखाद्या साथीच्या रोगासारखी सतत येत राहशील ना इथे. साथ नाही नेत्रा, मी एक जीव घेणं आजार आहे, जो आयुष्य संपलं तरी माणसाची पाठ काही सोडत नाही. विहंग, टाळतोयस मला? हे तुझं तुला समजतंय ना? अरे, आपली एवढी चांगली ओळख आहे, हाय हॅलो करायला नको? तुझं माहिती नाही, पण मी तरी चांगल्या संस्कारांमध्ये वाढले. प्रिया, तुझ्यावरच्या संस्कारांबद्दल तू मला नव्याने सांगायची काहीच गरज नाहीये. राईट. तुला माझ्याबद्दल सगळंच माहिती नाही का? बाय द वे, तू इथे काय करतेस? अरे, माहेर आहे माझं. माहेरी यावंसं वाटलं तर इथेच येणार ना. पण तू इथे कसं काय? सहजच का? सत्यजित तुमच्या लग्नाला का आला नाही याचं खरं कारण त्यांनी सांगितलंय मला. अच्छा, हे बघ विहंग, त्यांनी तुला काय सांगितलं मला माहिती नाही, पण खरं कारण. त्यांनी जे काही सांगितलंय तेच खरंय, आणि माझी पक्की खात्री आहे एवढा नीचपणा तू नक्कीच करू शकतेस. आणि माझं बोलणं जर तुला लागत असेल तर ते उत्तमच आहे, कारण माझी तीच इच्छा आहे. आय नो. अजून मनातल्या मनात कुठेतरी तू मधुराच्या मृत्यूसाठी मला जबाबदार धरतोयस. हे मधुराचं नाव घ्यायचं नाहीस ना?
नाहीतर मी विसरून जाईन तू कोणाची कोण आहेस ते. मी कोणाची कोण आहे हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे विहंग. पण विहंग तुला माहितीये का, नॉर्मली लोक एखाद्या व्यक्तीबद्दलचा त्यांचा राग असा खुलेआम व्यक्त करत नाहीत, मागून बोलतात. पण तुला माझ्याबद्दल काय वाटतं ना, हे तू मला माझ्या तोंडावर बोलून टाकतोस. हे मला सगळ्यात जास्त आवडतं. प्रिया, मी तुला चांगलाच ओळखून आहे, त्यामुळे माझं जास्त कौतुक करू नकोस. महागात पडेल तुला. सत्यजित एक मूर्ख आहे जो तुझ्या फालतू अटींबद्दल कुणाला काही सांगत नाहीये. माझा तसं नाहीये. मला कुणाचंच बंधन नाहीये. तुझं हे असं बेछूट बेलगाम वागणं जर माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं ना, तर मी सगळ्यांना सांगून टाकेन. आणि हो, त्या सगळ्यांमध्ये सुहासही येतो एवढं लक्षात ठेव. तू धमकी देतोयस मला? धमकी वाटते तुला? मग धमकीच समज. बाय द वे, या घरापासून जेवढी लांब राहशील ना, तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. बाकी पुढचं काला तेवढी तू समजूतदार आहेस. प्रिया, तू कसं काय ओळखलंस? आणि तू इकडे कशी काय? मी खास तुला भेटायला आले. बरं बस, बसून बोलूया. बोला, काय म्हणताय? माझं सोड ग. मला सांग, तू तो पेनड्राईव्ह चेक केलास का? काही कळलं काय आहे त्याच्यात? प्रिया, अगं फक्त एवढंच विचारण्यासाठी तू पुण्याहून इथे आलीस? कमाल आहे तुझी. कमाल तर तुझी वाटते मला. मंजिरी, तू हे सगळं खूप कॅज्युअली घेतेस. एक गोष्ट संशयितरित्या तुझ्या नावाने आपल्या घरात येते, त्यात आपल्याला एक पेनड्राईव्ह सापडतो. हा पेनड्राईव्ह कोणी पाठवलाय, त्या माणसाचं नाव पत्ता आपल्याला काहीच माहिती नाही. आणि तरी तुला जाणून घ्यावं असं वाटत नाही की त्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे. मंजिरी, तुला माहितीये, मागे सुद्धा क्षुल्लक अशा वाटणाऱ्या गोष्टींवरून इतके अनर्थ घडलेत. मग ते सत्यजितच्या कोटावरचे डाग असो किंवा तुझा आणि आशिषचा फोटो. प्रिया प्लीज, तो सगळा भूतकाळ होता. पण मंजिरी, भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरूनच आपण शहाणपणा शिकायचा असतो. अगं हो, पण आता त्या गोष्टी पुन्हा घडणार नाही ते माहितीये ना मला. आणि आता यांची सुद्धा खात्री पटलीये की मी खरी आहे. मग आय नो, तुमच्या दोघांमधले सगळे गैरसमज आता दूर झालेत. मला माहितीये तुमचा संसार अगदी सुखाने चाललाय आणि तो तसाच टिकून राहावा हीच माझी इच्छा आहे. मला माहितीये प्रिया, आमचं लग्न टिकवून ठेवण्यासाठी खरं तर तुझी आणि विहंग भाऊजींचीच खूप मदत झाली आहे मला. मंजिरी, मी आजपर्यंत जे काही केलं ना, ते फक्त तुझ्यावरच्या प्रेमापोटी. आणि आज हे जे काही मी सारखं सारखं तुला पेनड्राईव्ह बद्दल सावध करते ना, ते सुद्धा तुझ्यावरच्या प्रेमापोटी. म्हणून म्हणते, प्लीज सांग मला, कुठे आहे तो पेनड्राईव्ह? आपण चेक करूया. तुझ्या रूम मध्येच आहे. अगं मग चल आता, चल आत्ताच बघूया. अगं ऐक, आत्ता तिथे काय ऐक नाही आणि काय नाही. चल मंजिरी माझ्या बरोबर. तुला सारखं सारखं सांगते, चल. मला खूप टेन्शन आलंय सत्यजित. आज ज्या पद्धतीनं मंजुषाची कोर्टासमोर साक्ष झाली, त्यावरून एकूणच सगळं पुढचं चित्र खूप कठीण दिसतंय. कारण त्या दादाच्या वकिलानं फार भांबावून सोडलं होतं तिला. तो मांजरपाट समोर आल्यानंतर त्या डिस्टर्ब होतील याचा अंदाज होता मला, पण एवढ्या डिस्टर्ब होतील असं वाटलं नव्हतं. अरे, त्याच्या वकिलाच्या प्रश्नांना उत्तर देताना तोंडून शब्दच फुटत नव्हता त्यांच्या. अरे पण निदान
त्यांनी जे काही पाहिलंय ते त्यांना जमेल तसं कोर्टासमोर सांगितलं तरी. विहंग, ते कोर्ट आहे. तिथे तुम्ही काय सांगता आणि कसं सांगता हेही महत्वाचं आहे. अरे त्यांच्या बोलण्यात काही कॉन्फिडन्सच नव्हता. अरे पण घाबरली होती ती. तर हे कोर्टाला नाही ना सांगू शकत आपण. कळेल, कारण आपली बाजू सत्याची आहे आणि सरकारी वकील सुद्धा प्रयत्न करतीलच की. लेट्स होप फॉर द बेस्ट.